अरे आत्म्या शांतीला बॉस नसतंय. अगं ए मावशे माहित आहे लय हुशार आहेस, बस खाली. आत्म्या शांतीला आपण नसते या, मग काय ऐकतं या. इसकी सजा मिलेगी. एक साथ नमस्ते बसा खाली. सर, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे थँक्यू. किती वर्षाचा घोडा झाला सर? आपलं किती वर्ष वय झालं तुमचं? 16 वर्ष झालं बघ मला. शिल्लक राहिलेलं सांगू नका, चालू वय किती आहे सांगा. 60 होतं ते आता 50 केलंय. वय वजन वय विचारते सर मी. 40 वर्ष झाली बघा. व 40व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. वाढदिवस आहे मला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू 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 थँक्यू. अरे भेटी मारतोस का काही? आता मुक्का घे माझा. नको सर. घे. इथंच काय मला? इथंच काय? ऐ, शांत बसा. ऐ, अरे ते काय माझ्या फुट लहानपणी घातला इथं. सर मी गाठला फुटला हार तुमच्या. अरे बत्तशा मी मेलेला नाही, माझा वाढदिवस आहे. अहो तुम्ही आज शाळेला येणार नाही असं कळलं म्हणून फुटला हार गाठला. तरी बरं मी लवकर आलो ना, तर सगळ्या गावात तुम्ही बॅनर लावलं असतं माझं. सर गावभर गेलाय तुमचा फोटो. कोण? हो, या शिऱ्याने स्टेटस ठेवलाय तुमचा हार घातलेला फोटो. अरे श्रेया इकडे ये. केट्याच्या वायकोडी सांगितलेलं तुला. अहो सर, तुमचा वाढदिवस आहे म्हणून ठेवलाय. आणि फोटोचं काय लिहिलंय की? काय लिहिलंय? ही लिहिलंय. त्याने सराच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आत्म्यात शांती लाभो. अरे पत्ताच्या तुझ्या पान असं लिहिलेलं का? अहो सर, मी नाही लिहिलेलं, या वैभ्याने लिहिलंय. वैद्या. सर सॉरी सर, ते काल गावात एका पोस्टरवर बघितलं मी. अरे मी लिहिली ती असं वाढदिवसाला वेगळं लिहिती ती. काय लिहिते ती काय बरं लिहिती ती? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. हा असं असतंय मग ते. हजार साल काय तुम्ही काय डायनासोर हवी? तोंड बघून तर तोंड डायनासोर कसं दिसते. पेपर्स खाली मोरखा कुठला? हॅलो. बोला की. आयो माझं फुटाणं. आओ माझ्या फुटाण्याला काय झालं हो? सकाळी तर माझ्या आजची इडली खाऊन आला होता. अहो ऐका, आता काय ऐकू यो? मला सोडून पोटात जाऊन बसला की हो. की सरांना काय नाही झालेलं. अहो काय नाही, कसं झालं? आता मी लाटण्यानं कुणाला मारू? बरं ठेवतो फोन. आयो माझं फुटाण्या. आईला हे तर तमन्नाचा आवाज आहे. ऐ तमन्ना, इकडे आय्यो. शाळेत कशाला आलीस तो? आयो माझं फुटाण्या जिवंत आहे की ग? इथं नको, घरात गेल्यावर. इश. अरे काय आहे, शाळेत कशाला आली सांग आधी. अहो तुमचं फोटो आला होता व्हॉट्सअपला हार घातलेला. आईला हे सगळं कारभार एक गाव तरी केला या. बरं ते जाऊ द्या, संध्याकाळी लवकर घरी या, आपण वाढदिवसाचा केक कापूया. बरं तू जा आता. आणि संध्याकाळी येताना माझ्यासाठी गजरा घेऊन अरे गाजरा घेऊन येतो, पण तू घरला जायचं, शाळेत लांबट लावू नको तो. आणि येताना गरम गरम. अरे काय गरम गरम तमन्ना, तुला माझ्याशिवाय गमन ना काय? पळ घरला पहिले. अरे मी नाही, मी जिवंत आहे इथं. ऐ, शांत बसा. आईला फोन कोणाचा आला? पोरानो, माझ्या जुन्या विद्यार्थ्याचा फोन आलाय बघा. माझ्या याचं लय प्रेम आहे, लय जीव लावतोय मला, जीव वळवून टाकते माझ्यावर. माझ्या कुठे केसाला जरी धक्का लागला तरी सगळ्या जगाला आग लावली. जगाला म्हणजे आंघोळ करायचं जगाला काय? आंघोळ करायच्या ना, सगळ्या पृथ्वीला आग लावल असलं ही पोरग. उचला. बरं ऐका आता. हॅलो हॅलो, फुटाणे सर आहे का? अरे मी फुटाने सरच बोलतोय सांब्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केलायस काय? नाही, मी आलाय का जिवंत आहे बघायला फोन केलेला. केटरिंगचा धंदा सुरू केलाय, म्हणलं तुमच्या मातीच्या जेवणाची सुपारी मिळेल, पण आता काय उपयोग नाही. ठेवू का? अरे सकाळच्या माझ्या मरणावर टापलास काय तू? मरायच्या आधी फोन करा, म्हणजे जेवणाची तयारी करतो. अरे सकाळच्या ठेव फोन. वाईट शिंदे फडी आहे तुम्ही, बघतो तुम्हाला. काय झालं सर? तुमच्या मध्ये आले सगळे बसा खाली. आम्ही काय केलं? बरं आता शिकूया जरा. मी तुम्हाला विज्ञानातला प्रश्न विचारतो. जीवावरण म्हणजे काय? ऐ खामकर तू सांग. ए सानिका, जीवावरण म्हणजे काय ग? पृथ्वीवरील सर्व वनस्पती आणि प्राणी यांना एकत्रित जीवावरण असे म्हणतात. ऐ खामकर, अरे सांग की. सांगतो. हा ऐ थांब. ऐ वैद्या तू सांग, उठ. काय अर्थ? ऐ त्याला विचार नको, फडी आहे पहिला सांग मला.
जीवावरण म्हणजे काय? जीवरण बनवत असताना आपल्या जीवावर आलेलं असतं त्याला जीवावरण म्हणतात. वा वा, टाळ्या. बरं आता सांग, वातावरण म्हणजे काय? सोप्पा आहे सर. सांधेवात झाल्यावर डॉक्टर आपल्याला वरण खायला सांगतात. हे वरण वातावर उपयोगी असतं त्याला वातावरण म्हणतात. एक नंबर आहे. बरं आता मला सांग, शिलावरण म्हणजे काय? जी वरण शिला बनवते तिला शिलावरण म्हणतात. बास रे बास, धन्य आहे तू. ही घे पेन, तू शिकव. आता मी जातो वारीला. बरं शिस्तीत जावा. पोचल्यावर फोन करणार तर पत्र पाठवा. अरे बरोबर, तिच्या बस खाली. सगळे प्रश्न चुकीचे उत्तर दिले. त्या पोरीकडे शेक जरा. शेवटचा तास माझाच आहे बघा. तेव्हा जर काय चुकलं तर एका एकाची साल्ट काढतो, चावतच बघा एका एकाला. आणि पोट, माझं पोट लावला इथं, बघतो तर एका एकाला. कशाला मारतोयस? मी कुठे मारतोय या? हो त्याला का मारत होतास? मारत नव्हतं सर. खोटं बोललो का? मी माझ्या दुर्बिणीतनं बघितलंय. नाही सर. बस खाली. हे आलत्या आईच्या गावात धानासर बदली होऊन गेलेलं 1 वर्ष झालं. परत आले आपल्या शाळेत कसं काय आलंय? ए काय झालं रे खुजूर खुजूर? काय नाही सर. धानाजी तर बस. घामाचे ती वास. काय म्हणलास? काय नाही सर. सर तुम्ही तर बदली होऊन दुसऱ्या शाळेत गेलेला. होय परत बदली होऊन या शाळेत आलोय. वाट लागली आता. आता खरं नाही आपलं बाबा. विषय संपला आता. आता धानासर राडा करते आता चुकून काढते आपल्याला. बॉस मागा आलाय. तसंच पाहिजे तुम्हाला. आता काट टाकून नव्या दामानं आलोय. एका एकाला सुतासारखं सगळं करतो बघा. सर तुम्ही ती आता कात टाकून आलाय ती कात बघायला मिळेल का मला? इकडे ये. आलोच नाही या काट टाकून आलो म्हणजे फ्रेश होऊन आलो या. बर मी काय साप आहे तसली काट टाकायला? मग काय आज करायचं काय? फाजील बोलू नको. नको सर नको गावात नको सर. परत जर फाजील बोला तर कात काढीन तुझी. बर बघूया तुम्हाला काय काय येतंय. काम कर ये पुढं. बर मला सांग, दिवसा उजेड असतो रात्री अंधार असतो ह्याचं कारण काय? कारण दिवसा आकाशात सूर्य असतो त्यामुळे सगळीकडे उजेड असतो आणि रातचा सूर्य नसतो त्यामुळे सगळीकडे अंधार असतो अंधार. बरोबर. आयला मी तर नव्हतो तरी पोरं हुशार आहेत इथं. हा तुम्ही इथं नव्हतं त्यामुळेच पोरं हुशार आहे ती. कोण बोलणार? नाही कोण. बर मला सांग, रात्रीचा सूर्य नसल्यामुळे अंधार पडतो, मग रात्रीचा सूर्य कुठं जातो? सूर्य पृथ्वी हा येते सांग. कारण का नाही सूर्य रात्रीचा अंगावर चादर घेऊन झोपतो त्यामुळे सगळीकडे अंधार पडतो. अरे फुकणीचं काय बी सांगतोय शिवी. काय झालं सर? सूर्य अंगावर चादर घेऊन झोपल्यावर जळल की चादर? मग रात्रीचा अंधार कशामुळे पडतोय? कारण दिवसभर उजेड दिल्यामुळे सूर्याचं चार्जिंग संपतंय त्यामुळे रात्रीचा अंधार पडतोय. मग दुसऱ्या दिवशी फुल उजेड कसं काय दिसतोय? अरे खोल्या डोसक्याच्या सूर्याला रात्रभर चार्जिंग लावते मग दिवसभर फुल उजेड पडतो दुसऱ्या दिवशी. सर तसं नाही उत्तर याचं. मग कसं आहे? पृथ्वीवर एका बाजूला दिवस असतो तेव्हा दुसऱ्या बाजूला रात्र असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यामुळे दिवस रात्र असतात. हा बरोबर आहे. ही पोरगी हुशार आहे बघा. हा ती पोरगी हुशारच आहे. तुम्हालाच काय येत नाही. हे का बस तुम्हाला काय येतं ती बघित होतो. सर मी बसू काय? बस